हॅलो फ्रेंड्स, मी कौस्तुभ पाटील एज्युकल्चर स्कूल मध्ये पुन्हा आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण काही दिवसांपासून आपली नवीन सिरीज चालू केली आहे. NMMS परीक्षेसाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस आणि विश्लेषण आपण बघत आहोत. तरी आज आपण सॅट या पेपर मधील जॉग्राफी घटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. तरी जरी तुम्ही पूर्वीचे लेक्चर पाहिले नसतील तर ते जरूर बघून घ्या. हिस्ट्री आणि सिव्हिक्सचे लेक्चर देखील आपले उपलब्ध आहेत. तरी आपण वेळ न दवडता जॉग्राफीची सुरुवात करूयात. पहिला प्रश्न, पृथ्वीच्या अंतरंगातील विविध थरामध्ये मूलद्रव्यांचा कमी घनतेकडून जास्त घनता डिफरंट एलिमेंट्स आर फाउंड इन व्हेरियस लेयर्स ऑफ अर्थ्स इंटिरियर, लोएस्ट टू हायेस्ट डेन्सिटी. हा प्रश्न तुमच्या टेक्स्टबुक मधीलच आहे. या इमेज वरून आपण त्याचं हे विश्लेषण बघूया. जर तुम्ही इथं बघितलं, आपल्या ऑप्शन मध्ये सिलिका, निकेल, मॅग्नेशियम आणि आयर्न आहे. तर हा जो क्रम आहे, डेन्सिटी वाढत जाणारा हा क्रम आहे. तर सिलिकॉन, मॅग्नेशियम म्हणजे Mg, निकेल म्हणजे Ni आणि फेरस म्हणजे आयर्न Fe. तर सिलिका, मॅग्नेशियम, निकेल, आयर्न हे 2 नंबरचं जे उत्तर आहे ते आपलं बरोबर उत्तर आहे. टेक्स्टबुक यासाठी ध्यानपूर्वक वाचणं आवश्यक आहे. टेक्स्टबुक वरती बेस्ड क्वेश्चन तुम्हाला इझिली सुटायला हवेत आणि तो डेटा तुम्हाला पाठच हवा. तरी आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. जमिनीकडून महासागर तळरचनेकडे जाताना कमी खोलीकडून जास्त खोलीकडे भूरचनेचा योग्य क्रम निवडा. कमी खोलीकडून जास्त खोलीकडे. आयडेंटिफाय द ऑप्शन शोइंग करेक्ट सिक्वेन्स ऑफ ओशन फ्लोर अकॉर्डिंग टू लो टू हाय डेप्थ फ्रॉम लँड टू सी. यासाठी तुमच्या टेक्स्टबुक मध्ये एक फार छान डायग्राम दिलेला आहे. ते डायग्राम आपण बघून घेऊया आधी. तर तुम्ही जर बघितलं, हे कॉन्टिनेंट म्हणजे खंडाचा भाग येतो, खंडाचा भाग. त्यानंतर कोस्ट येतं, ज्याला तुम्ही बीच पण म्हणतो. त्यानंतर कॉन्टिनेंटल शेल्फ, कॉन्टिनेंटल स्लोप खंडांत उतार, ॲबिसल प्लेन, हे आयलँड्स आणि रिजेस, आणि इथं जे येते ते सागरी गर्ता किंवा मरीन ट्रेंचेस. तर असा तो क्रम आहे. तरी आपण परत प्रश्नाकडे वळूया. तर सर्वात आधी येतात कॉन्टिनेंटल शेल्फ किंवा भूखंड मंच. त्यानंतर येतात कॉन्टिनेंटल स्लोप खंडांत उतार. त्यानंतर येतात मरीन डीप किंवा सागरी डोह, आणि सगळ्यात अंतिमतः येतं मरीन ट्रेंच किंवा सागरी गर्ता. हा प्रश्न अनेक वेळा रिपीट झालेला आहे, 2 ते 3 वेळा रिपीट झाला आहे. त्यामुळे हे डायग्राम आणि हा क्रम तुम्हाला लक्षातच ठेवावा लागणार आहे. तरी आपण पुढे जाऊया. याचं उत्तर आहे 4 नंबरचा ऑप्शन. पुढे जाऊया. सागर जलाचे पुनर्वितरण घडण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यास किती वर्षाचा कालावधी लागतो? हाऊ मेनी इयर्स आर रिक्वायर्ड टू कम्प्लीट रिडिस्ट्रीब्युशन ऑफ ओशन वॉटर? याचं सरळ सरळ उत्तर 500 आहे. विद्यार्थी मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, जॉग्राफिकल टाइम स्केल जी असते ही काही कमी हिस्टॉरिकल टाइम स्केल साठी छोटी छोटी वर्ष, कमी वर्ष, 5, 10, 15, 20 वर्षांची नसते, तर ती शेकड्यांची किंवा हजारो वर्षांची किंवा लाखो वर्षांची असते. त्यामुळे आपल्याकडे 2 ऑप्शन होते, तर त्यातलं 500 हे आपलं करेक्ट उत्तर आहे. हे तुमच्या अभ्यासाचा भाग देखील असेल अशी मला खात्री आहे. पुढे जाऊया आपण. खालीलपैकी नियोजित शहराची अचूक जोडीचा पर्याय ओळखा. तर करेक्ट शहर आणि त्यांचे देश दिलेले आहेत. आपल्याला प्रत्येक देशाची शहरं माहित नसली तरी आपल्याला भारताची शहरं माहित पाहिजे. त्यामुळे आपण जर विचार केला तर भुवनेश्वर हे भारतात आहे, सिओल हे दक्षिण कोरियामध्ये आहे, ज्युरिच हे स्वित्झर्लंड मध्ये आहे, आणि वॉशिंग्टन डीसी जर तुम्ही ऐकलं असेल तर ते अमेरिकेत आहे. तर असा क्रम, सिओल दक्षिण कोरिया 1C, 2D, 3B तर तुम्हाला पाठच पाहिजे, आणि 4A. जर तुम्ही ध्यानपूर्वक बघितलं तर 3B कुठंच नाही आहे. त्यामुळे हे अशा ट्रिकनं पण तुम्ही सोडू शकता. तुम्हाला जे माहित असलेलं उत्तर असतं ते आधी शोधून काढायचं, आणि त्याचा मग आन्सर ऑप्शन्स मध्ये पर्याय दिलाय का ते तपासून पाहायचं, तरी तुमचं उत्तर सुटलं असतं. भुवनेश्वर भारत वरून तुमचं उत्तर इझिली सुटू शकतं. तरी आपण पुढे जाऊया. महाराष्ट्र राज्यात राज्य सरकारने डॅश रोजी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास मंडळाची स्थापना केली. ऑन डॅश महाराष्ट्र, in Maharashtra the state government Maharashtra established
महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, ज्याला आपण खूप चांगल्या नावाने ओळखतो MIDC. MIDC ची स्थापना 1 ऑगस्ट 1962, 1 ऑगस्ट 1962 ला महाराष्ट्र शासनाने केली होती. हा डेटा तुम्हाला पाठच पाहिजे. हा सोपा डेटा देखील आहे. पुढे जाऊया. खालीलपैकी लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणाऱ्या घटकांची अयोग्य जोडी ओळखा. अयोग्य म्हणजे रॉंग. लोकसंख्येचा वितरण. इन द कंटेक्स्ट ऑफ फॅक्टर्स अफेक्टिंग पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन आयडेंटिफाय द रॉंग पेअर. रॉंग पेअर विचारले. तर आपण जर बघितलं इथं पॉलिटिकल फॅक्टर्स मध्ये इथं फिजिकल फॅक्टर, इकॉनॉमिक आणि सोशल फॅक्टर, जे प्राकृतिक घटक आहेत, हवामान, मृदा बरोबर आहेत. आर्थिक घटक, वाहतूक, बाजारपेठ बरोबर आहेत. सामाजिक घटक मध्ये वंश, भाषा, धर्म, रूढी, परंपरा हे सगळे सामाजिक घटकामध्ये येतात. जर राजकीय किंवा पॉलिटिकल फॅक्टर्स बघितले तर हे वॉर किंवा युद्ध, पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी, सरकारची अस्थिरता, गव्हर्नमेंट पॉलिसी, सरकारची ध्येय धोरण हे पॉलिटिकल फॅक्टर मध्ये येतात. त्यामुळे आपला जो राजकीय घटक आहे ते आपलं उत्तर असणार आहे. त्यांनी चुकीचा पर्याय विचारलाय, अयोग्य पर्याय विचारलाय. हे राजकीय घटक नसून हे सगळे सामाजिक घटक आहेत. आणि राजकीय घटक कसे आहेत? हे वाले आपले राजकीय घटक आहेत. यावरनं हे घटक तुम्हाला लक्षातच ठेवायचे आहेत, तुम्हाला पाठ करायचे आहेत आणि तुम्हाला ते परीक्षेमध्ये विचारले असता तुम्हाला त्यांचं वेगळं उत्तर असं माहित असायला हवं. आपण पुढे जाऊया. वाऱ्याच्या स्वरूपावरून खालीलपैकी कोणते वारे गटात बसत नाहीत. इन द कंटेक्स्ट ऑफ नेचर ऑफ विंड आयडेंटिफाय द ऑड मॅन आउट. तर इथं जर तुम्ही बघितलं मिस्ट्रल, बोरा, पाम्पेरो आणि फॉन, जर तुम्ही ध्यानपूर्वक बघितलं तर यातले जे 3 वारे आहेत मिस्ट्रल, पाम्पेरो आणि बोरा हे कसे आहेत? हे कोल्ड विंड्स आहेत, शीत वारे, कोल्ड करंट्स, शीत वारे. इथं आपण बघू शकतो मिस्ट्रल, बोरा आणि पाम्पेरो हे कसे आहेत? कोल्ड आणि ड्राय, शीत आणि शुष्क अशी वारे आहेत. आणि जो फॉन हा वारा आहे, जे आपलं उत्तर आहे वेगळ्या प्रकारचं, फॉन हे वॉर्म आणि ड्राय मध्ये येतं. फॉन हे हॉट आणि ड्राय मध्ये येतं. चिनूक पण वॉर्म आणि ड्राय, सिमूम आणि लू हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. मिस्ट्रल, बोरा, पाम्पेरो एकीकडे जे कोल्ड करंट्स मध्ये येतात आणि फॉन, लू, सिमूम, चिनूक हे एकीकडे, हे गरम वाऱ्यामध्ये. तुम्हाला गरम वाऱ्यांची लिस्ट एक तयार करायची, थंड आणि शीत वाऱ्यांची लिस्ट तयार करायची आणि ती तुम्हाला पाठच करायची आहे. यांचे ठिकाणं पण आपण लागलेच बघून घेऊया. लू जे ठिकाण आहे ते नॉर्थ इंडियन प्लेस म्हणजे भारतात आढळून येतं. सिमूम जे आहे ते सहारा आणि अरेबियन डेझर्ट मध्ये, सहाराच्या आणि अरेबियन डेझर्ट मध्ये सापडून येतं. चिनूक वारं जे आहे ते रॉकी माउंटन्स ऑफ नॉर्थ अमेरिकेमध्ये आहे. मिस्ट्रल जे आहे ते मेडिटेरेनियन सी आणि अल्प्स डोंगर रांगांमध्ये आढळून येतं. बोरा जे आहे ते अल्प्स माउंटन मध्ये परत एकदा आढळून येतं. पाम्पेरो हे साऊथ अमेरिकेमध्ये आढळून येतं. तर फॉन जे आहे ते परत एकदा स्लोप्स ऑफ अल्प्स मध्ये आढळून येतं. याच्यासाठी तुम्हाला वेगळी एक लिस्ट तयार करावी लागणार आहे आणि ती पाठ करावी लागणार आहे, कारण की हा प्रश्न परत परत रिपीट होण्याची शक्यता आहे. तरी आपण पुढे जाऊया. छागोसचे पठार खालीलपैकी कोणत्या महासागरात आहे? छागोस प्लॅटो इज इन विच ओशन? तर याचं करेक्ट उत्तर आहे इंडियन ओशन. इंडियन ओशन मध्ये छागोसचं पठार हे स्थित आहे. आणि जर तुम्ही तुमचं टेक्स्टबुक ध्यानपूर्वक वाचलं तर टेक्स्टबुक मध्ये छागोसच्या पठाराबद्दल एक वाक्य दिलेलं आहे. त्यामध्ये इंडियन हे प्लॅटो किंवा इंडियन ओशन किंवा हिंद महासागराचा उल्लेख दिलेला आहे. तर छागोसचं पठार हे इंडियन ओशन मध्ये आहे, हे तुम्हाला पाठच करून ठेवायचं आहे. तरी आपण पुढे जाऊया. पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा. आयडेंटिफाय द रॉंग स्टेटमेंट. चुकीचं ओळखायचं आहे. मुबलक साधन संपत्ती असलेल्या प्रदेशात लोकसंख्या जास्त असते, बरोबर. अनुकूल हवामान नसलेल्या किंवा उंच सखल भागात लोकसंख्या कमी असते, बरोबर. देशातील लोकसंख्या व क्षेत्रफळ यांचे गुणोत्तर म्हणजे लोकसंख्या घनता होय, बरोबर. प्रदेशाच्या विकासासाठी लोकसंख्या हा महत्वाचा घटक नाही आहे का? तर इथं नाही पाहिजे आहे असं पाहिजे. त्यामुळे आपल्याला चुकीचं विचारलंय तर हे आपलं चुकीचं उत्तर होतं.
ऍज अ रिसोर्स पॉप्युलेशन इज नॉट इम्पॉर्टंट, हे रॉंग आहे. पॉप्युलेशन इज इम्पॉर्टंट फॉर डेव्हलपमेंट ऑफ रिजन. त्यामुळे त्यांनी चुकीचं विधान विचारलंय, आपल्याला रॉंग स्टेटमेंट विचारलंय, तर हे आपलं काय होतं, रॉंग स्टेटमेंट होतं. मुलांनो, नेहमी प्रश्नामध्ये चुकीचा पर्याय विचारलाय का करेक्ट पर्याय विचारलाय, तो अशा प्रकारे तुम्हाला शोधायचा आहे आणि मगच उत्तर मार्क करायचं आहे, त्याशिवाय उत्तर मार्क करायला जायचं नाही. तरी आपण पुढे जाऊया. खालीलपैकी कोणता घटक ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडत नाही? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट मॅटर कमिंग आउट ऑफ व्होल्कॅनिक इरप्शन? तर प्रचंड उष्ण लावारस पडतो का? हॉट मॅग्मा पडतो बाहेर. वाफ बाहेर पडते का? स्टीम बाहेर पडते. वायुजन्य पदार्थ किंवा गॅसेस बाहेर पडतात का? पडतात. पण स्तरित खडक किंवा लेयर ड्रॉप्स हे बाहेर पडत नाही. तर आपलं उत्तर काय झालं? 3 हे आपलं उत्तर झालं. स्तरित खडक किंवा लेयर ड्रॉप्स हे ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडत नाही, परंतु बाकीचे जे 3 हॉट मॅग्मा, स्टीम आणि गॅसेस जे आहेत ते आपले ज्वालामुखीच्या उद्रेकातून व्हॉल्कॅनिक इरप्शन मधून बाहेर पडतात. बर, नेक्स्ट. 1 घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता 20 ग्रॅम पर मीटर क्यूब असून बाष्प धारण क्षमता 30 ग्रॅम पर मीटर क्यूब आहे. निरपेक्ष आर्द्रता. ओके. हे तर हवेची सापेक्ष आर्द्रता किती? व्हॉट विल बी द रिलेटिव्ह ह्युमिडिटी आपल्याला विचारलेली आहे. ऑफ एअर हुज ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी इज 20 ग्रॅम पर मीटर क्यूब आणि वेपर होल्डिंग कॅपॅसिटी इज 30 ग्रॅम पर मीटर क्यूब. तर ह्याचा साधा सिंपल फॉर्म्युला आहे जो तुम्हाला पाठच करून ठेवायचा आहे. रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज इक्वल टू ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी अपॉन वेपर होल्डिंग capacity into 100. तर निरपेक्ष आर्द्रता आपण बाष्पधारण क्षमता इंटू 100 आपल्याला करायचं आहे, तेव्हा जाऊन आपल्याला सापेक्ष आर्द्रता मिळणार आहे. तर यामध्ये या फॉर्म्युलामध्ये आपण हे टाकलं तर आपल्याला भेटतं 20/30 इंटू 100. 2/3 इंटू 100. 2/3 म्हणजे 0.66 इंटू 100. याचं उत्तर तर 66.66%, जे आपलं 4th नंबरच्या ऑप्शन मध्ये दिलेलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, रिलेटिव्ह हा फॉर्म्युला तुम्हाला पाठच करून ठेवायचा. यावर 2 गणितं विचारलेली आहेत आतापर्यंत. रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज इक्वल टू ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी अपॉन वेपर होल्डिंग कॅपॅसिटी मल्टिप्लाइड बाय 100. पुढे जाऊया आपण. हवामान, नैसर्गिक वनस्पती व मानवी जीवन यांच्या वैशिष्ट्यांवरून योग्य प्रदेशाचा पर्याय निवडा. सिलेक्ट द ऑप्शन ऑफ नॅचरल रिजन विचारले. आता जर तुम्ही ऑप्शन बघितले, तायगा, गवताळ, स्टेपीज, गवताळ, सुदान आणि गवताळ प्रेरी, आपल्याला 3 गवताळ प्रदेश आणि 1 तायगा म्हणजे स्नोचा प्रदेश दिलाय. जर तुम्ही बघितलं, तापमान उन्हाळ्यात 37 डिग्री, हिवाळ्यात 24, उबदार आणि कोरडा. उबदार आणि कोरडा म्हणल्यावर तायगा आपलं होऊ शकत नाही. नैसर्गिक मध्ये तुरळक वृक्ष झाडे शेंड्याकडे छत्रीसारख्या आकाराची असतात. ठीक आहे. मातीच्या भिंती व गवताचे छप्पर आणि घरांना खिडक्या नसतात. खिडक्या नसणारा एकच प्रदेश आपल्याकडे आहे, तो म्हणजे सुदान. गवताळ प्रदेशाचा सुदान प्रदेश. गवताळ प्रदेशाचा सुदान हे ठिकाण, सुदान टाईपचं वातावरण असलेलं ठिकाण. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर हे तुमच्या टेक्स्टबुक मधलं टेबल आहे. टेक्स्टबुक मध्ये तुमच्या 2 पानाचे टेबल दिलेले आहेत, तर ते तुम्ही अभ्यासणं चांगल्या प्रकारे गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला जर उद्या स्टेपीज आणि प्रेरीवर फोटो आला, असं चित्र आलं, तर तुम्हाला ते ओळखायला सोपं जाईल. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. परत एकदा त्याच फॉर्म्युलावरती प्रश्न आलाय, पहा. एका घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता 15 ग्रॅम पर मीटर क्यूब असून बाष्प धारण क्षमता 15 ग्रॅम पर मीटर क्यूब आहे, तर सापेक्ष आर्द्रता किती? ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी 15 ग्रॅम, वेपर होल्डिंग कॅपॅसिटी 15 ग्रॅम. तर त्यांनी रिलेटिव्ह ह्युमिडिटी विचारलेली आहे. ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी अपॉन वेपर होल्डिंग
कपॅसिटी मल्टिप्लाइड बाय 100. तर इथं आपला गणित जर आपण केलं 15/15 इंटू 100, 15 1 जा इज इक्वल टू 100% काय झाली त्याची रिलेटिव्ह ह्युमिडिटी झाली, जे आपला ऑप्शन नंबर 3 आहे. तर अशा प्रकारे हे सोपं गणित होतं. मागच्या गणितामध्ये थोडं कॅल्क्युलेशन होतं, पण हे गणित कसं होतं, सोप्या लेवलचं होतं. जर तुम्हाला हा फॉर्म्युला पाठ असेल तर ठीक आहे, हा नक्की फॉर्म्युला पाठ करा, यावर गणित येण्याची शक्यता दाट आहे. पुढे जाऊया आपण. उष्ण आणि शीत प्रवाह जेथे एकत्र येतात त्या भागात आढळून येणारा परिणाम कोणता? व्हॉट हॅपन्स व्हेन वॉर्म अँड कोल्ड करंट्स मीट? वॉर्म आणि कोल्ड करंट जेव्हा एकत्र येतात तेव्हा दाट धुक्यांचा प्रदेश तयार होतो. फॉर्म थिक फॉग किंवा दाट धुक्यांचा प्रदेश तयार होतो. थंडीचं काही संबंधित येत नाही. रिड्यूस ग्रोथ ऑफ प्लॅंक्टन, प्लॅंक्टनची ग्रोथ जी होते ती घट होत नाही तर वाढ होते, रिड्यूस होत नाही तर इन्क्रीज होतं. प्लॅंक्टन जे माशांचं खाद्य असतं ते वाढतं, इथं वाढ होते. आणि वाऱ्याची निर्मितीचा काही संबंध येत नाही. तर फॉगची निर्मिती आणि प्लॅंक्टनची ग्रोथ जास्त होते जिथं शीत वारं आणि उष्ण वारं एकत्र येतात त्या ठिकाणी. पुढे जाऊया. खालीलपैकी कोणता शेतीचा प्रकार व्यापारी शेतीत येत नाही? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कमर्शियल फार्मिंग? कमर्शियल फार्मिंगचा प्रकार नाही आहे. तर तुम्ही हा डायग्राम बघितला, टाइप्स ऑफ कमर्शियल फार्मिंग, व्यापारी शेतीमध्ये एक्सटेन्सिव्ह ग्रीन फार्मिंग येतं, प्लांटेशन फार्मिंग येतं, मार्केट गार्डनिंग येतं आणि हॉर्टिकल्चर येतं. मात्र सबसिस्टन्स किंवा उदरनिर्वाहाची शेती, उदरनिर्वाह शेतीमध्ये काय येतं? इंटेन्सिव्ह फार्मिंग. इंटेन्सिव्ह फार्मिंग म्हणजे सखोल शेती आणि शिफ्टिंग कल्टिव्हेशन येतं. त्यामुळे आपलं इथं उत्तर काय असणार आहे? सखोल शेती किंवा इंटेन्सिव्ह फार्मिंग हे आपल्या ऑप्शन कशामध्ये बसत नाही? व्यापारी शेतीमध्ये इंटेन्सिव्ह फार्मिंग बसत नाही. हा टेबल तुम्हाला काय करायचा आहे? पाठ करायचा आहे. कमर्शियल फार्मिंग मध्ये 4 आणि सबसिस्टन्स फार्मिंग मध्ये 2. इंटेन्सिव्ह शिफ्टिंग, कमर्शियल मध्ये एक्सटेन्सिव्ह प्लांटेशन, मार्केट आणि हॉर्टिकल्चर. हा डेटा तुम्हाला पाठच करायचा आहे, त्यावरनं तुम्ही ऑड मॅन आउट सोडवू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण 2023 मधले जॉग्राफी सेक्शन म्हणजे भूगोल सेक्शनचा आपण अभ्यास केला, त्याचं अनालिसिस बघितलं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 2022, 2021 आणि 2020 या पेपरचं पण डिस्कशन करणार आहोत. तोपर्यंत तुमचा अभ्यास चांगल्या प्रकारे चालू ठेवा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी, तुमचे शिक्षक, तुमचे गुरुजन, तुमचे आई वडील, तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवा आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा तुमच्या शाळेच्या ग्रुपवरती हा मेसेज जाऊ दे. जास्तीत जास्त तयारी करा, जास्तीत जास्त चांगले मार्क मिळा आणि सगळ्यांना स्कॉलरशिप मिळावी ही एज्युकल्चर स्कूलची खूप मनापासून इच्छा आहे. धन्यवाद.